डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी 2.5-3 वर्षांनंतर वीरेंद्र तावडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता या सगळ्या संदर्भात सनातनचं नाव पुढे केलं जात आहे। सनातनचं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे ते आम्ही जाणून घेतलंय। सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी काय म्हटलंय? नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी काल डॉक्टर वीरेंद्र तावडे अटक करण्यात आलेली आहे। वीरेंद्र तावडे हे सनातन संस्थेचे साधक आहेत। पनवेल या ठिकाणी सनातन संस्थेचा आश्रम आहे आणि या ठिकाणी वीरेंद्र तावडे हे अनेक वेळा राहत होते। आपल्याबरोबर सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत अभय वर्तक, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुमच्यावरती आता सरळ आरोप लागतो की हे सनातन संस्थेचे साधक आहेत आणि याच्यामध्ये कुठेतरी संस्थेचा हात आहे। नाही, पूर्णतः चुकीचं आहे। सनातन संस्थेचे साधक आहेत हे आम्हाला मान्य आहे, परंतु सनातन संस्थेचा हात आहे किंवा ते दोषी आहेत असा निष्कर्ष आता आपण काढणं, ज्यांना कोर्टामध्ये अजून हजरसुद्धा करायचं आहे, त्याच्या अगोदर काढणं मला असं वाटतं की थोडंसं चुकीचं होईल, अन्यायकारक होईल। आणि ह्याच्यामध्ये विशेष करून आशिष खेतानांसारखी व्यक्ती आज रस घेते आणि संस्थेची बदनामी करते, सनातनला दहशतवादी म्हणते, सनातनवरती बंदी घाला अशी मागणी करते। हे नेमकं गौडबंगाल काय ह्याचाच अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। कारण एक अनएम्प्लॉईड माणूस ज्याच्याकडे नोकरी नाही, तो विमानाने कसा फिरतो, त्याच्या पाठीमागे कोण त्याचा पैशाचा दाता, ह्या सगळ्या गोष्टींची शोध घेण्याची आज आवश्यकता आहे। अर्थात डॉक्टर तावडे यांना अटक केली याच्यावरती आम्ही आमची भूमिका योग्य वेळी निश्चितपणे मांडू। सर, आता पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाड याला अटक होणं, तोही तुमचा साधक, आता दाभोळ यांच्या प्रकरणी अटक होणं तावडे यांना, ते कुठेतरी सनातन संस्थे संदर्भात संशयाची भूमिका सरळ निर्माण झालेली आहे। नाही, सनातन संस्थेविषयीची संशयाची भूमिका निर्माण केली जाते का असा प्रश्न आहे। कारण समीर गायकवाडला अटक केली तेव्हा पण असाच गाजावाजा केला होता की पानसरेंचा खुनी सापडला, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही बघितलं की बाबा चार्जशीटमध्ये एकही पुरावा तपास यंत्रणा देऊ शकल्या नाहीत। केसचं चालणं खूप दूरची गोष्ट, केस चालायला सुद्धा विरोध करायला लागले, म्हणजे जो संविधानिक अधिकार आहे तो सुद्धा आज नाकारला जातोय। आणि अशा प्रकारे एका हिंदुत्ववादी संस्थेला संपवण्यासाठी कोणी षडयंत्र करतंय का, हा अभ्यासाचा विषय आहे। कोण याच्या मागे, तुमचा काय आरोप? ह्याविषयीचा आम्ही खुलासा लवकरच करू, याच्यामध्ये नेमकं काय षडयंत्र आहे, कशा प्रकारे। तावडे तुमचे साधक आहेत, आता जो काही त्यांना अटक करण्यात आलेले न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे, कायदेशीर बाबी या संदर्भात सनातन संस्था त्यांचा पाठपुरावा करेल किंवा त्यांच्या मागे उभा राहील? नाही, याबाबत डॉक्टर तावडेंचे स्वतःचे वकील आहेत, ते त्यांच्याविषयी योग्य भूमिका मांडतील। अनेक वेळा सनातन संस्थेवरती बंदी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होती, कारण बऱ्याच वेळा सनातन संस्थेवरती आरोप लागले होते। मग बॉम्बस्फोट प्रकरण असेल, वाशेतलं भावेचं नाटक बंद पडण्याचं प्रकरण असेल, किंवा गेल्या 2-3 वर्षामध्ये पानसरे प्रकरण असेल, दाभोलकर प्रकरण असेल, तर अनेक वेळा तुमच्यावरती गंभीर आरोप झालेले आहेत। गंभीर आरोप अनेक वेळेला झाले, परंतु ज्या वेळेला न्यायालयाचे निकाल येऊन साधक निर्दोष सुटले आणि गोव्याच्या निकालपत्रामध्ये माननीय न्यायालयाने म्हटलं की दिस FIR इज मॅनिप्युलेटेड, तर त्यावेळेला मात्र कोणी आलं नाही। त्यावेळेसच्या बातमी त्या साधक त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं न्यायालयाने की हा FIR सनातन संस्थेला गोवण्यासाठी मॅनिप्युलेट केला गेला, त्यावेळेला मात्र कुठेच बातमी दाखवली गेली नाही। साधक निर्दोष सुटले त्यावेळेलाही बातमी दाखवली गेली नाही, म्हणजे साधकांवरती आरोप झाले जरी तथ्य असलं तरी सुद्धा साधक निर्दोषी सुटलेले आहेत, हे तितकंच मोठं तथ्य आहे। सर, आपल्याकडे तर तावडेचे येत होते, सनातन संस्थेमध्ये साधक म्हणून होते, नेमकं काय काम करायचे, कशा प्रकारची सेवा करत होते? ते स्वतः ENT सर्जन आहेत डॉक्टर तावडे, एक मितभाषी व्यक्तिमत्व, आणि साधकांना आरोग्याची सेवा देणं, आरोग्य तपासण्याची हे ते करत होते। आपल्यावर अभय वर्तक आहे, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा सनातन संस्थेवरती आरोप केले जातात, मात्र कुठल्याही प्रकारचे पुरावे मिळत नाहीत, त्यामुळे फक्त सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठीच समोरच्याकडून आरोप केले जात आहेत। कॅमेरामॅन विकास पांडेसह विनायक पाटील, APP माझा, पनवेल।